श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. चंद्राच्या या स्थितीमुळे या 3 राशींना करिअरमध्ये यश मिळू शकते आणि धनलाभाचेही योग तयार होतील. चंद्रग्रह 12 मेच्या संध्याकाळी शनीच्या कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. चंद्राचा हा गोचर 12 मे रोजी संध्याकाळी 7:25 सुरू झालेला आहे. शनीच्या राशीतून बाहेर पडताच चंद्र काही राशींच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडवू शकतो. चंद्राच्या या स्थितीमुळे मेष मिथुनसह या 3 राशींना करिअरमध्ये यश मिळू शकते आणि धनलाभाचेही योग तयार होतील. चला तर या राशींबद्दल पूर्णपणे माहिती घेऊयात. पहिली रास आहे वृषभ. वृषभ राशीच्या लोकांसाठी चंद्राचा हा गोचर खूप शुभ ठरू शकतो. तुमच्या लाभ भावात चंद्राचे गोचर होणार असल्याने तुम्हाला या काळात धनलाभ होण्याची शक्यता आहे. काही लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते किंवा पैसे कमावण्याचे नवीन मार्गही मिळू शकतात. करिअरच्या क्षेत्रातही चांगले बदल दिसून येतील. या राशीच्या लोकांना मोठ्या भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ चांगला राहील. पुढची रास आहे कर्क. शांत स्वभावाचा चंद्र तुमच्या राशीपासून 9व्या भावात प्रवेश करेल, जो भाग्य आणि धर्माचा भाव मानला जातो. या भावात चंद्र असल्यामुळे तुम्हाला धार्मिक कामामध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. तसेच प्रत्येक क्षेत्रात नशिबाची साथ मिळेल. बऱ्याच दिवसांपासून पदोन्नतीची वाट पाहत असाल तर ती मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या निमित्ताने प्रवास करण्याची संधी या राशीच्या लोकांना मिळू शकते. गुंतवलेल्या पैशातून चांगला फायदा होण्याचे संकेत आहेत. यानंतरची रास आहे कन्या. चंद्र तुमच्या राशीपासून 4थ्या भावात प्रवेश करणार आहे. हा भाव सुख आणि समाधानाचा मानला जातो. या भावात चंद्र आल्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना चांगले व्यवहार मिळण्याची शक्यता आहे. तसेच दिलेले उधार पैसे परत मिळाल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. घरातील लोकांसोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल. या राशीतील बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. तुमची एखादी जुनी इच्छा देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कुठे पैसे अडकले असतील तर ते कमी प्रयत्नात परत मिळू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकतो. कौटुंबिक जीवनातही आनंददायी बदल होऊ शकतात. काही लोकांना कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते. तसेच मालमत्तेशी संबंधित एखादा वादही मिटू शकतो. नशिबाच्या साथीनं उत्पन्नाचे अतिरिक्त मार्ग मिळू शकतात आणि साठवलेल्या पैशातही वाढ होण्याची शक्यता आहे. पती-पत्नीमध्ये छोट्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांनी पार्टनरशिपच्या बाबतीत थोडं सावध राहण्याची गरज आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.